स्वामी चिंचोली तालुका दौंड इथल्या कोविड सेंटरमधल्या 75 बेड आणि इतर साहित्य चोरीला गेले। या संदर्भात शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश पवार यांनी लेखी तक्रार दिल्यामुळे प्रशासन खडबडून जाग झालंय। या कोविड सेंटरमध्ये तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा मागवलाय आणि संबंधित कोविड सेंटरमध्ये त्यांनी आज त्यांच्या कर्मचाऱ्यांसहित भेट देऊन चौकशी केली आहे। कोविडच्या कार्यकाळातील कर्मचारी मात्र उपस्थित नव्हते। याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलंय। याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी। स्वामी चिंचोली येथे एक कोविड सेंटर चालू होतं मल्लीनाथ मठापाशी। तर सर त्या मल्लीनाथ मठामध्ये किती दिवसापूर्वी कोविड सेंटर चालू होतं आणि किती दिवस चालू होतं? नमस्कार, मी डॉक्टर मोहन पांढरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव। कोविड सेंटर हे साधारणतः 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत चालू होतं ते। आणि सर तिथं एक मगर म्हणून एक पुण्याचे व्यक्ती होते, त्यांनी तिथे एक 100 बेड दिले होते। त्याबाबत काय सांगाल? ते बेड कुठे आहेत किंवा आपल्याकडे काय त्याचा डाटा आहे का? 100 बेड दिल्याचं एक पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांनी PSC लेवलला दिलेलं आहे, पण डॉक्युमेंटेशन असं जे लेखी डॉक्युमेंट आहे त्याचा प्रूफ काय अजून प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव याला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे। त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तालुका ऑफिसला, त्यांना त्याबद्दल कल्पना दिलेली आहे। त्यासोबत जे जुने तालुका आरोग्य अधिकारी होते त्यांना सुद्धा आम्ही फोनद्वारे कल्पना दिलेली आहे। जुने तालुका आरोग्य अधिकारी हे आपल्या इथले आरोग्य उपकेंद्रातले अधिकारी ते पोळ मॅडम ते सांगतात की इथं संपूर्ण डाटा उपलब्ध आहे। पोळ मॅडमनी फोनद्वारे सांगितलं होतं, पण ठराविक लेखी कोणाला चार्ज दिला होता याचा त्यांनी कागद अजूनपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव इथं सादर केलेलं नाही आहे। त्यामुळे नक्की कोणाकडे चार्ज दिला याच्याबद्दल सध्या तरी मला काही कल्पना नाही आहे। आपण चार्ज घेतल्यापासून मल्लीनाथ मठामध्ये स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे आपण तिथल्या कोविड सेंटरमध्ये भेट दिली आहे का? यस, मी 3 आठवड्यापूर्वी माननीय तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव मॅडम यांच्या सूचनेनुसार मल्लिकानाथ मठ इथं व्हिजिट केली होती। माझ्यासोबत माझे हे होते, क्लर्क भाऊसाहेब होते आणि एक आरोग्य सहाय्यक होते। मग तिथं काय कोविड सेंटरमध्ये आता जुन्या काय वगैरे आता बेड सोडून दुसरे काय वस्तू आहेत का आपल्या? यस, जुन्या वस्तूंमध्ये आम्हाला तिथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळालेले आहे, ऑक्सिजन सिलेंडर मिळालेले आहेत। त्यासोबत काही टेबल आहेत, खुर्च्या आहेत, इलेक्ट्रिक केटल होते आणि पाण्याचे जार, पाण्याच्या बॉटल आणि काही एक जे काय होतं त्याचं रिसर यादी बनवून आम्ही ती यादी तालुका आरोग्य अधिकारी दौंड येथे जमा केलेली आहे। तिथं जे 100 बेड होते ते 100 बेड आता सध्या सर तिथं नाहीत, तर ते बेडचे नंबर त्याबाबत आपल्याला काय माहिती आहे का? जेव्हा आम्ही व्हिजिट केली त्यावेळेस तिथलचे जे कोण मॅनेजर होते त्यांना समोर बोलून आम्ही चौकशी केली असता त्यांनी आम्हाला उत्तर दिले की इथं एकही बेड उपलब्ध नाही आहे। काही गाद्या होत्या, साधारणतः 35 गाद्या तिथं होत्या, काही कापसाच्या होत्या, तर काही बॉक्स गाद्या होत्या 5, त्या तिथं आम्हाला आढळून आलेल्या आहेत, पण बेड आढळून आलेले नाही आहे। नक्की बेडची विल्हेवाट काय लागली? बेड गेले कुठे नक्की याची काही कल्पना मला मिळालेली नाही आहे, किंवा ती पूर्वी जे वैद्यकीय अधिकारी होते किंवा तालुका आरोग्य अधिकारी होते, कारण हा जवळपास 2 वर्षापूर्वीचा विषय, ज्यावेळेचे ते इन्चार्ज होते कदाचित त्याची कल्पना त्यांना असेल। त्याचे डिटेल किंवा कागद प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव इथं उपलब्ध नाही आहे। चोरी होण्याची शक्यता आहे का? चोरी झाली आहे का? याबद्दल जास्त नाही बोलू शकत, कारण 2 वर्षापूर्वीचा विषय होता, त्यावेळेस माझा इथे चार्ज नव्हता, त्यामुळे त्याबद्दल बोलणं ते बोलतील ते उचित राहील। बबनराव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।